नमस्कार मित्रांनो, मी कोकणचा देवटा मंगेश सुर्वे. मित्रांनो, आज मी तुम्हाला डॉगचं फूड पॉयझनिंग या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करेन म्हणजे आता माझा तुम्हाला अनुभव सांगेन मी. अर्थातच ह्या व्हिडिओमध्ये जे मी औषधं सांगेन, हे औषध तुम्ही करावी का न करावी हा सर्वच तुमचा प्रश्न राहील आणि तुमची जबाबदारी राहील. मी फक्त तुम्हाला माझा अनुभव सांगण्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि विषय असा होता की व्हिडिओ म्हणजे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. आपल्याला प्राण्यांचे भरपूर आजार किंवा मला प्राण्यांच्या भरपूर गोष्टी किंवा अशा ज्या गोष्टी ज्या तुम्हाला कधी ऐकायला भेटत नसतील किंवा ऐकल्या नसतील कधी, अशा सगळ्या अनुभव तुमचा मी शेअर करायचा प्रयत्न करीन. आणि मला पूर्ण खात्री आहे की माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर तुम्हाला नक्की सगळे व्हिडिओ बघायला आवडतील. मग ते व्हिडिओ फक्त प्राण्यांशी निगडीतच असेल, पण बहुतेक अशा गोष्टींशी निगडीत आहेत की ज्यांचा कुठे ना कुठेतरी संबंध प्राण्यांशी येतो. तर मग मित्रांनो, विषय असा येतो की माझ्या डॉगला एक 15 दिवसापूर्वी फूड पॉयझनिंग झालं होतं. आणि या फूड पॉयझनिंगवरती मी काय उपचार केले हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर जंगलामध्ये फिरताना असं होतं की बऱ्याच वेळेला डॉग आपल्या नको ते काहीतरी खात म्हणजे काय होतं की एखादा मेलेला प्राणी असो, शिकार केलेला एका दुसऱ्या प्राण्याने, आणि हा प्राणी जेव्हा तिथे संपूर्ण प्राणी जेव्हा तो एखादा शिकार केलेला प्राण्याने मांस खाऊन जातो तर थोडासा अंश तिकडे शिल्लक राहतो. आणि थोडासा अंश तिथे शिल्लक राहतो तेव्हा त्याच्या वासाला कुत्रे तिकडे जातात आणि कुत्रे ते मांस खातात. आणि जेव्हा जर त्या औषध जर त्या ते मांस जर बुरशीजन्य मांस असेल ते, तर मग कुत्र्यांना फूड पॉयझनिंग होतं. म्हणजे असा विषय, फूड पॉयझनिंगचा विषय म्हणजे कुठला विषय येतो तर अन्नातनं विषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि मग माझ्या डॉगला फूड पॉयझनिंग झालं डॉबरमॅनला, आणि मध्ये सारखी उलट्या करायला लागली. आणि ॲक्च्युली जेव्हा मी माझ्या कुत्र्यांना खायला देतो तेव्हा माझ्या कुत्र्यांमध्ये ही कुत्री सगळ्यात असते, ही सगळ्यात पहिल्यांदा जेवायला तिला द्यायला लागतं, कारण ती खूप उड्या मारते आणि जेवताना खूप हावरेपणा पण करते. पण ज्या वेळेला अगदी 2 टाईम ती कुत्री जेवली नाही तेव्हा मला समजलं की आज विषय गंभीर आहे. कारण नेहमी पुढे पुढे असणारी कुत्री जेवली नाही म्हणून मला थोडासा भीती वाटली. आणि म्हणून मग मी तिच्यावरती उपचार करायचं ठरवलं. तर ऑलरेडी माझ्या घरामध्ये काही फूड पॉयझनिंगची औषधं कायमस्वरूपी घरात असतात. आणि त्या औषधं मी काय दिली हे तुम्हाला मी सांगतोय. सगळ्यात प्रथम मी तिला ऑनडेमच्या 2 गोळ्या दिल्या. ऑनडेमच्या गोळ्या ह्या माणसाच्या मेडिकलला असतात, माणसाच्या मेडिकलला त्यातली दोन गोळ्या तिला मी दिल्या. माझ्या कुत्रीचं वय अंदाजे 9 ते 10 महिने. ओके, 2 गोळ्या तिला ऑनडेमच्या दिल्या. आणि मी तिला ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन दिलं 2 ml मासातनं. ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन हे प्राण्यांचं इंजेक्शन आहे, हे मी तिला मासातनं दिलं. आणि नंतर मला वाटतं जवळजवळ एक 2 ते 4 तासामध्ये माझी डॉग 90% रिकवर झाली. मग तिने खायला सुरुवात केला आणि मग तिने उलटी पण नाही केला. आता विषय फक्त एवढा होता की तिने जे खाल्लेलं आहे ते तिने खाल्लेलं पचलं पाहिजे. त्याच्यामुळे मग मी तिला डायजेस्टिव्ह टॉनिक दिलं. डायजेस्टिव्ह टॉनिकमध्ये निओपेप्टिन सायरप येतं, युनिएन्झाइम सायरप येतं, म्हणजे भरपूर कंपन्यांचं सायरप येतं. त्यातनं तुम्ही जेनेरिक मेडिकलला जाऊन सुद्धा हे सायरप घेऊ शकता. माणसाचं सुद्धा चालतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरापासून प्राण्यांचं मेडिकल खूप लांब असतं आणि मग ग्रामीण भागामध्ये तर हा इश्यू नेहमी येतो. आणि मग त्यावेळेला मी बहुतेक वेळा मी माणसाची औषधं वापरतो त्यासाठी. अर्थात माणसाची औषधं मी का वापरतो त्याचं कारण एक होतं की माझे डॉग एकदा जेव्हा आजारी पडली होती तेव्हा त्या प्रिस्क्रिप्शनवरती त्या डॉक्टरांनी प्राण्यांच्या सगळी औषधं माणसाची लिहून दिली होती. तेव्हा मला समजलं की प्राण्यांवर उपचार करण्यासाठी माणसांची पण औषधं उपलब्ध म्हणजे उपयोगी पडू शकतात. हा माझा अनुभव आहे. म्हणून आणि बऱ्याच वेळेला असं होतं की उपचार करताना असं होतं की आपल्याकडे पैसे कधी कधी असतात, पैसे कधी नसतात. आणि पैसे असले की डॉक्टर उपलब्ध नसतो, डॉक्टर उपलब्ध असला की पैसे नसतात आपल्याकडे. आणि अशा वेळेला मग काय करायचं, तर तुम्ही माझा सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही माझे यूट्यूब सबस्क्रायबर असाल तर नक्की तुम्ही मला फोन करू शकता, तुम्ही तुमचा सल्ला मला विचारू शकता, माझा सल्ला तुम्ही विचारू शकता, सॉरी. आणि मी तुम्हाला असं सांगत नाही की 100% मी परिपूर्ण आहे म्हणून, पण जे मला अनुभव आहेत ते मी तुम्हाला तुमच्याजवळ शेअर करेन. उगाच जोखमपट्टी करायचा मी प्रयत्न करणार नाही. आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील याची गॅरंटी सांगू शकत नाही मी, पण जे काय अनुभव मला थोडासा आहे तो मी तुमच्याजवळ शेअर करेन नक्कीच. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आपल्या मित्रांजवळ. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या व्हिडिओची सूचना मिळेल. ओके, तर जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्या प्राण्यांची काळजी घ्या. ओके.